सर्वसामान्य माणसांना कॅलिग्राफी म्हणजे काय हा. किंवा त्याला एक वेगळा शब्द काही आहे मराठीत आपण सुलेखन सुलेखन. म्हणतो. सुलेखन तंतोतंत आपण ट्रान्सलेट करतो. लोकांना प्रत्येकाला वाटतं अरे माझं अक्षर चांगलं नाही असं असतं. मी म्हटलं तसं काही नसतं बोलतो. तुम्ही त्या अक्षराला शांतपणे जर विचारांची जॉमेट्रीची जोड दिली तर ते छान दिसायला लागतं. अक्षराच्या अंतरंगात शिरून त्याचा शोध घेता आला पाहिजे. आकारामध्ये त्याचा वापर करा, त्याच्यात डिझाईन आहे. नंतर मी हळूहळू ठरवलं की एक अक्षर एक श्वास आहे. हो, ओके. एक अक्षर एक डिझाईन आहे. प्रत्येक लिपीमध्ये वेगवेगळ्या लिपी तुम्ही एक्सप्लोर केल्या, अगदी उर्दू पर्यंत तुम्ही एक्सप्लोर केलं. तर प्रत्येक लिपीचं एक किंवा प्रत्येक अक्षराचं कॅरेक्टर असतं का? प्रत्येकाचं कॅरेक्टर असतं. म्हणजे आता अ लिहिलं तर आपण तो एक ठराविक पद्धतीने लिहितो, पण जेव्हा तो शब्दात येतो म्हणजे त्या एक पॅराग्राफ लिहितो तर त्याला अर्थ मिळतो. आता एकच अक्षर समजा भावलं, वेगवेगळे कलाकार आहेत गाण्याचेच म्हणा किंवा नृत्यातले, मग तेच अक्षर परत वेगळं वळण घेतं किंवा वेगळा भाव वेगळा फॉर्म घेतं. आणि तीच गंमत असते. तुम्हाला ते समजायला लागलं ना की त्याचं चित्र व्हायला, त्याचं पेंटिंग व्हायला वेळ लागत. विठ्ठल लिहिताना काळ्यावर काळं लिहिल्यानंतर तो दिसतोय की नाही प्रश्न नाही, ज्याला दिसायचं त्याला दिसतो. बरोबर, कारण त्याची ती बारीकशी इमेज येते त्याच्यामध्ये. हे कॅलिग्राफीकडे मुळात आल्यानंतर नक्की काय केलं पाहिजे तुला. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. कसे आहात आपण? आपली मराठी भाषा ही किती समृद्ध आहे, त्याच्यावरती आपलं किती प्रेम आहे आपण कायम दाखवतच असतो आणि ते असतंच असतं. कारण अत्यंत उच्च काव्य, कलात्मक काव्य, साहित्य आणि नाटकं या भाषेतून निर्माण झाली आहेत, त्यांचा जन्म झाला आहे. भाषेबद्दलचं प्रेम हे आहेच, पण लिपीबद्दलचं एक प्रेम असतं किंवा लिपीसुद्धा क्रिएटिव्ह असू शकते. आजचे पाहुणे आपल्या बड्याममधले जे पद्मश्री विजेते आहेत, ज्यांना पद्मश्री आत्ताच ह्या वर्षीच बहाल झाली, ते आमचे अच्युत पालव हे आजच्या बड्याममध्ये असणार आहेत. आणि ह्या लिपीवरती त्याचा आविष्कार, त्याचा जन्म आणि लिपी राष्ट्रीय पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांनी नेलं ते आमचे अच्युत पालव आज आपल्या बड्यामवर असणार आहेत. तर लिपीबद्दलचं त्यांचं नातं जडलं कसं, मग त्यांनी पुढे त्याचा आविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने कसा केला, म्हणजे देवनागरी मोडीपासून ते उर्दूपासून ते वेगवेगळ्या ह्या आपल्या देशातल्या लिपी, त्यांची अक्षरं, याची जाणीव त्यांना असणं आणि जाणीव इतरांना करून देणं हे त्यांनी त्यांच्या कामातनं केलेलं आहे. गेल्या 4 दशकामध्ये त्यांनी हे मोठं काम केलेलं आहे. मग त्यांनी काव्य, साहित्य, वेगवेगळे अगदी तुकारामांपासून ते ज्ञानेश्वरीपासून ते सध्याचं साहित्य त्यांच्या अक्षरातून, त्यांच्या ह्या कलेतनं निर्माण केलेलं आहे, त्याचा आविष्कार केलेला आहे. आणि बाहेरच्या इंटरनॅशनल लेवलवरती पण त्यांनी कोलॅबरेट करून तिथल्या भाषा आणि आपली भाषा ह्यांचं पण एक मिलन किंवा त्याचा आविष्कार कलात्मक पद्धतीने कसा केला हे सगळं आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या पाहुण्यांकडून, अच्युत पालव यांच्याकडून. नमस्कार अच्युत सर. कारण तुम्ही मला कॉलेजमध्ये पण होतात काही वर्ष शिकवायला जे मध्ये. तर सर्वप्रथम पद्मश्री मिळाल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. इतके राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर मिळालेच, पण पद्मश्री हा खूप सिव्हिलियन सगळ्यात मोठा अवॉर्ड, सो विच इज व्हेरी काइंड ऑफ डिझर्वेबल फॉर यू. तर आपण तो सगळा प्रवास आज उलगडणार आहोत, बोलणार आहोत. नक्की. तर सर्वप्रथम अक्षरांची ओळख कशी झाली तुमची? कसं आहे माहिती आहे संदीप की शाळेमध्ये म्हणजे म्युन्सिपाल्टीमधनं हायस्कूलमध्ये प्रवेश केल्यानंतर
म्हणजे शिरोडकर हायस्कूल. हम्म. त्या शाळेमध्ये एक छान प्रथा होती की एव्हरी डे यू हॅव टू राईट वन थॉट ऑन द ब्लॅकबोर्ड. हम्म. आणि ते लिहायला शक्यतो मुलं हुशार मुलं जात नसत. सुविचार मस्ती शाळेच्या तो ह्याच्यात मस्ती. विचारच नसायचा कोणाचा की आपल्याला हे करायचंय. आता त्यामुळे आम्ही अभ्यासात फारसे काही खरं नव्हतं. त्यामुळे बॅक बेंचेस. पण आमचे चित्रकलेचे शिक्षक होते ना, तो माणसाला ओळखणं कसं असतं हे त्याच्याकडे खूप छान असायचं. तो म्हणाला पुढची माणसं अभ्यासाचाच विचार करत असतात, मागची असतात ती पुढच्यांचा विचार करत असतात आणि इतर गोष्टींचा. त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल याच्यापेक्षा ते म्हणाले की एक काम कर बोललं की उद्यापासून एक फळ्यावर लिहायला सुरुवात कर. तर मी काही विचारच केला नव्हता की आपलं अक्षर चांगलं नाही आहे किंवा चांगलं असेल किंवा विचार चांगला असेल लिहून काढू. तर मला काही करायचं नाही, तुला सांगितलं ना की तू करायचं. ती त्यांनी सांगितलं आणि मी होकार दिला. दुसऱ्या दिवशीपासून लिहायला लागलो. मग कळायला लागलं की विचार काय असतो, तो मांडायचा कसा असतो. त्या फळ्यावर 6 इंचाच्या पट्टीत मांडायचं, खाली यायचं नाही. का नाही तर शिक्षक नंतर ओरडायचे, माझं गणित पुढे जातं म्हणून, प्रत्येक वेळेला पुसावं लागतं ते. हे करता 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 8वी 9वी 10वी असं 3 वर्ष केलं मी. मग शाळेच्या फळ्यावर ना, म्हणजे वर्गातल्या फळ्यावर ना शाळेच्या फळ्यावर. शाळेचा फळा म्हणजे तो दुप्पट मोठा, म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन, गणेशोत्सव, गोविंदा, दिवाळी वगैरे म्हणजे शुभेच्छा देत राहायचं. असं काय झालं की प्रत्येक वेळेला तुला चॅलेंज काय असायचं, नवीन असायचं. आज नवीन तुला करायचं ही भावना तुझ्या मनात असायची आणि ते नाही केलं तर सर ओरडणार आपल्याला. बरं, सर सांगायचे फक्त, ते करून दाखवायचे नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. ते तुझ्याशी खूप बोलायचे. बघ दिवाळी काय करायची आहे, त्याच्यात रंग असायचे. गणेशोत्सव काय करायचा, काय फॉर्म असायचे त्याच्यामध्ये. वार्षिक स्नेहसंमेलन काय, तर वेगवेगळे कार्यक्रम सगळे होतात. हे सगळं तुला त्या फळ्यावर मांडायचं आहे. त्यामुळे काय आलं, नकळतपणे माणूस हा छान घडत जातो. वाचत नसला तरी समोरच्या माणसाची डिस्कस करत 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 हे सगळं. आणि मग ते पुढे मग जे मध्ये आलो. मग जे मध्ये कळलं की रघु जोशी नावाचा एक फार मोठा वटवृक्ष आहे की ज्याच्या झाडाला खूप साऱ्या लिप्यांची अक्षर आहेत. रघु जोशी भारतातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव की ज्यांनी भारताला किंवा भारतीय लिपीनं एक वेगळं महत्त्व दिलं किंवा त्यांनी स्थान मिळवून दिलं, जे भारतातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा. पुढे त्यांनी त्याच्यावर टाईप डिझाईन पण केलं. जे मध्ये व्हिजिटिंग म्हणून यायचे. आणि मग सुरुवातीला ते उल्काटवाडीला होते, तिथून तिकडे यायचे. त्यांनी भाषावर, लिप्यांवर प्रचंड प्रकार केलेले आहेत त्यांनी. आणि मग मला कळलं की त्यांनी केलं आहे आणि आपण केलं आहे. ट्रॅक आपला सेम आहे, कुठेतरी आपण त्या दिशेने चाललो. पण आपल्याला हिमालयाच्या टोकावर जायचं, आपण पायथ्याशीच आहोत. मग हे सगळं बदल त्याचे विचार ऐकायचे, त्यांचं काम बघायचं. चिमणलालमध्ये जायचं, त्यावेळेला चिमणलालमध्ये ते काम करायचे. ते थोडंसं कॅलिफ्युअर त्यांनी डायरी वगैरे खूप केलेल्या त्या. दासबोधाता ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, हा समास होता तो. ज्या अक्षरांविषयी कुठे कुठे जाऊ शकते, सुंदर उलगडा त्या काळात त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना नकळतपणे दिलेला होता तो. आणि नुसत्या लिप्या नाही तर वेगवेगळ्या लिप्यांचा, भाषाचा वापर करून सगळं केलेलं होतं. आणि मग ते थोडंसं असं वाटतं ना आपल्याला की अरे हे आपण थोडंसं अजून पुढे नेलं पाहिजे, अजून पुढे नेलं पाहिजे. मग लेटरिंग टायपोग्राफी विषय 4थ्या वर्षाला स्पेशलायझेशन. मग 5व्या वर्षाला तो पुढे घेऊन त्याचं प्रोजेक्ट करायचं. आणि मग त्यातून करत करत मग फर्स्ट क्लास मिळाला. महाराष्ट्रात त्या विषयात पहिला आलो, टायपोग्राफी, कॅलिग्राफी अशा. आणि मग पुढे याच दृष्टिकोनातून काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग थोडंसं एजन्सीमध्ये न जाता मास्टर्स म्हणा किंवा ती 3 महिने तिथे काम केलं. कमल शेडगे, सत्यनारायण वाडीशरला, अशी मातब्बर माणसं, प्रदीप शेडगे वगैरे, हे सगळे त्यांच्या बरोबरीने काय करता येते आणि मी काय करतोय याचा कुठेतरी मी मलाच शोधत होतो. अक्षर भाषा तिथे. आणि मग एक रघुंनी एक स्कॉलरशिप डिक्लेअर केली होती ही महिन्याला 1,000 रुपये, वर्षाला 10,000 रुपये उल्काटवाड्याची. तेव्हा ही गोष्ट 84ची. मला वाटतं मोडी भाषेची. ती मोडी भाषेची. म्हणजे मी काय केलं की आता काय करायचं, आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे,
मग म्हटलं ज्या लिपीवर काही काम झालेलं नाही त्या लिपीवर आपण काम करूया. पुढे मग साठे सर म्हणून आमच्याकडे येते विजेला कमर्शियलला. हो. ते मला म्हणाले की अरे काम कर ना, ते मुडीवर बघ काहीतरी करून. बोल मुडी, ते म्हणजे मलाही माहीत नाही जास्त. तर मग तो खरा शोध सुरू झाला तिथला. आणि मग भारतीय इतिहास संशोधन मंडळ किंवा विगो खोपरेकर म्हणून होते, त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं की मराठेकालीन राजांची हस्ताक्षरयुक्त पत्र असं एक पुस्तक होतं. त्या पुस्तकात सगळ्या राजांची हस्ताक्षरं होती, ती सगळी मोडीत होती. पण ते सगळं बघितल्यावर लक्षात आलं की काळानुरूप सगळे दस्तावेज त्याची प्रिंट झालेलं होतं. हो. आणि तो फरक होता. म्हणजे पेशवेकालीन, त्याच्या आधीचं शिवकालीन, त्याच्या आधीचं मुघल काळ, या सगळ्या काळात ती वापरली गेली होती. म्हणजे शहाजींच्या काळात बदलत आली होती. बदलत म्हणजे काय होतं, सुरुवातीला मग कसं एक तर भाषेचा लिपीवर प्रभाव पडतो. हो बरोबर. हां, त्या माणसाचा त्या लिपी, म्हणजे तू समजा उर्दू असतील तर मोडी लिहिताना काही अक्षरं ही उर्दू सारखी वाटायला लागतात त्याला. म्हणजे उदाहरणार्थ आता शिवाजीराजे होते तेव्हा मराठा हा प्रॉमिनन्स होता. आणि नंतर पेशवे आले तेव्हा ऑब्व्हियसली त्यांचा एक देवनागरी. आणि सो हा सगळा ट्रान्झिशन खूप छान होता. अच्छा. बरं, हे सगळं नंतर ज्यावेळेला मी भारतीय इतिहास संशोधन मंडळामध्ये गेलो तेव्हा माझे गाईड ग खरे होते. ग खरे, दग गोडसे, प्रकृ जोशी आणि अशोक केळकर भाषातज्ञ. तेव्हा लक्षात आलं की मोडी ही गुजराती सारखी दिसते, मोडी ही कन्नड सारखी दिसते, मोडी ही बंगाली सारखी दिसते. म्हणजे तो प्रवास बघून बिईंग अ डिझायनर, बिईंग अ कॅलिग्राफर, एक असं आता हे सगळं आपल्याला खायला मिळालेलं आहे, आता आपण खाल्लं पाहिजे. आणि तो अभ्यास सुरू झाला तसा त्या पद्धतीने. आणि मग का झाला, कशासाठी झाला. मग सुरुवातीला कागद कमी होता, कागदामुळे लिहिलं जवळ जात होतं, त्यामुळे ती मोडी गच्च होती सुरुवातीची अगदी. एखाद एक म्हणजे क्लिष्टपणा जो म्हणतो ना तो तसा होता. तो पेपर जसा चायनामध्ये अवेलेबल व्हायला लागला तसं लहान लचक पेपरवर मग ते मध्ये मध्ये जागा यायला लागल्या, मग फराटे यायला लागले. आणि मग त्याच्यात लक्षात आलं की काही माणसं आपली शैली निर्माण करत असतात. आज आम्ही रकृ जोशी ही एक शैली आहे आमच्यासाठी मोठी. बरोबर. तर त्यांनी जे काही बाळबोध केलेलं होतं, केलेली होती किंवा पोथीलिपी केलेली होती, त्याला अभ्यासूनच आम्ही काम करत असतो. हे सगळं हळूहळू कळायला लागलं त्याच्यातनं. आणि मग त्याच्यातनं मग मी सिनॉप्सिस दिली. सिनॉप्सिस जवळपास एक वर्षभर काम केलं आणि मग खूप छान पद्धतीने ते सगळे मांडलं. आणि मग मांडताना मग मी म्हटलं की हा अभ्यास आहे सगळा. 2000 म्हणजे 1700 साली 1500 साली कशी होती, 1600 1700 1800 पर्यंत हा सगळं. मग त्याच्यातला बदल कसा गेला, मग 2 शब्दांचं अंतर कसं वाढत गेलं, मग भाषेचा प्रभाव कसा त्याच्यावर आला. मग हे सगळे बदल हे डॉक्युमेंट झाले. डॉक्युमेंट म्हणजे मी करावंच लागले मला. ते पुस्तक माझ्याकडे थिसिस आहे माझा. अच्छा. थिसिस आहे. आणि तो थिसिस मग घेऊन मी मग म्हटलं की आता हे सगळं आपलं कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. मग मोडी वाचता येत नव्हती. मोडी तुला सोय म्हणून होती, ती तुला जसं व्यवहाराची भाषा जास्त. हो. पण मला माझा मग असा असेल, तुझा वेगळा असेल जरासा. त्याच्यामुळे धचा माचा ध हे सगळं जे आहे ते तू लिहिलेलं मी वाचू शकत नाही, मी लिहिलेलं तू वाचू शकत नाहीस. त्याच्यासाठी पूर्ण पत्र किंवा काळ किंवा ती गोष्ट ही तुला माहिती असायला पाहिजे. मग ती म्हणून पत्र वाचायला वेळ लागतो त्याच्यामध्ये. आणि मग त्यातून एक मोडीसारखी दिसणारी देवनागरी मुक्त लिपी मी क्रिएट केली. अच्छा. की जी वाचता येईल, ज्याच्यातनं गफला होणार नाहीत, चुकीचे समज जाणार नाहीत. आणि मग ती महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी 25 वर्ष पूर्ण झाली, सर्वमान्य अशी देवनागरी आली. तर ती लिपी मग त्या पुस्तकासाठी वापरली. ओके. आणि मग मी म्हटलं की ही मुक्तलिपी आपण कुठेही वापरता येण्यासारखी आहे. ती म्हणजे तो फ्लेवर त्याचा तोच होता, फक्त इझी क्लिअरिटी त्याच्यातलं मी आणली. आणि मग पुढे मग सिरियल म्हणा, शिवायवरचे पिक्चर आले की त्याच्यासाठी ती टाईप म्हणा, किंवा एखाद्या लोकांना वाटायचं की माझी पत्रिका त्या पद्धतीने हवी मला, मग ती त्या पद्धतीने देणं. म्हणजे हळूहळू ते थोडंसं कमर्शियलकडे घेऊन गेलो मी. पण जेव्हा ही सगळी सुरुवात करताना प्रकृ जोशींच्या व्यतिरिक्त कोणी असं कॅलिग्राफीमध्ये नव्हतं, देशामध्ये असं कोणी कॅलिग्राफीचं. त्याच्यानंतर लोकांना काय झालं होतं की इंटरनॅशनली होतं का कॅलिग्राफी? इंटरनॅशनली खूप मोठा प्रकार आहे. अच्छा. म्हणजे आज मला वाईट एवढंच वाटतं
की भारतातल्या भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसा तो लिपीप्रधान देश आहे. हो. या सगळ्या भारतामधल्या सगळ्या लिप्या जर एकत्र आणल्या आणि त्याचं एक म्युझियम केलं तर जगातलं एक खूप मोठं आकर्षण ठरू शकतं. आणि केवढ्या डायव्हर्सिफाईड आहेत म्हणजे एक्झॅक्टली. बरं, त्याच्यावर सुरुवातीला ताम्रपत्रावर लिहिली जाते, मग बुर्जपत्रावर आली, मग त्याच्यावर पेपर आला, मग पेपरवर आता ती आपण विस्तारित वेगळ्या पद्धतीने करू शकतो. पण त्याच्यातला जो फॉर्म आहे ते फॉर्म इतके काही आता चित्रलिपीसारखे आहेत ते सगळे. तू जर मोहनजोदडो पाहिले स्क्रिप्ट बघितलीस तर तिकडचे फॉर्म हे सगळं चित्रलिपीसारखं आहे. हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. बरोबर. हां, आणि जर झालं तर मला असं वाटतं की लिपी हा एक मोठा अभ्यासाचा विषय नको शकतो. सो आता सर्वसामान्य माणसांना कॅलिग्राफी म्हणजे काय किंवा त्याला एक वेगळा शब्द काही आहे मराठीत आपण सुलेखन म्हणतो. ओके. पण कसं की सुलेखन तंतोतंत आपण ट्रान्सलेट करतो. पण आता काय होतं की लोकांना प्रत्येकाला वाटतं अरे माझं अक्षर चांगलं नाही आहे असं असतं ते. तर मी म्हटलं तसं काही नसतं. बोललो तुम्ही हस्ताक्षराला शांतपणे जर विचारांची जॉमेट्रीची जोड दिली तर ते छान दिसायला लागतं. आणि मग हळूहळू तुम्ही जेव्हा वाचायला लागता तेव्हा तुम्हाला कळायला लागतं तो भावार्थ काय शब्दाचा. तो भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला की ती अक्षर ही चित्रासारखी वाटायला लागतात. बरोबर. आणि त्या चित्राचं कॉम्पोजिशन म्हणा किंवा पेंटिंग होणं म्हणा हे तुला कधी होईल हे तुला काहीच सांगू शकत नाही. म्हणजे मी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास हे ज्यावेळेला तिन्ही गोष्टी मांडल्या तेव्हा माझ्या एक खूप छान गोष्ट लक्षात आली. ज्ञानेश्वरांचं वाचन जेव्हा केलं तेव्हा एक विचार होत होतो. ज्ञानेश्वर म्हणजे एक विचार आहे. बरोबर. एक ठेवण आहे मोठी ती. बरोबर. विचार हा विचारासारखाच गेला पाहिजे. त्याच्यातली सुंदर स्थळं जी आहेत ती त्या वेळेला तिथे मांडण्यात आली पाहिजे. तुकाराम केला तेव्हा ती एक फिलॉसॉफी होती. म्हणजे त्याने जगणं अनुभवलेलं होतं की त्याच्या पोथ्या पाण्यात गेल्या होत्या म्हणा किंवा लोकांनी शूद्र म्हणा किंवा लोकांनी प्रचंड प्रकार होतो. मी अवगुणी अन्याय किती म्हणून सांगू काही असं स्वतःभोवती फिरणारा तुकाराम जेव्हा शून्यामध्ये विलीन झाला ही जेव्हा थीम ठरली तेव्हा त्यातून मांडणं म्हणा. आणि रामदासांचं व्यवहारी ज्ञान हे पाणी कसं असावं, शाही कसं असावी, पेपर कसा असावा. त्यांनी ते दासबोधात लिहिलं की ब्रह्मणे बाळ अक्षर घडसून करावे सुंदर जिधेगताची चतुर समाधान पावती. हे जे वर्णन सगळं हे वाचल्यानंतर केवळ खरडेगाशी करू नका तुम्ही. अक्षराच्या अंतरंगात शिरून त्याचा शोध घेता आला पाहिजे तुम्हाला. आकारामध्ये त्याचा वापर केला, त्याच्यात डिझाईन आहे. नंतर मी हळूहळू ठरवायला लागेल एक अक्षर एक श्वास आहे. एक अक्षर एक डिझाईन आहे. त्याची निगेटिव्ह पॉझिटिव्ह या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर अक्षरांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तुम्ही सहज बदलू शकता. आणि मग वाचन वाढतं. चांगलं लिहिण्याकरता चांगलं वाचावं लागतं. चांगलं वाचलेलं परत लिहिण्याकरता मग तुम्हाला चांगला पेपर लागतो, पेन लागतं, शाई लागते. त्या शाईला रंग काळाच हवा असतो किंवा निळा हवा असतो किंवा लाल असतो. मग त्याच्यातल्या भावना तुम्हाला कळायला लागते. मग ती अक्षरं ही चित्रासारखी वाटायला लागतात. आज आपण जर जॅपनीज बघितलं किंवा चायनीज बघितलं किंवा कोरियन बघितलं त्यांची बेसिक तेच आहे. पण ही सगळी चित्रलिपीसारखी आहे ती सगळी. आपल्याला ते नवीन वाटतं पण जेव्हा समजून घेशील त्यावेळी तू म्हणशील अरे हे आपण मोहनजोदडो हडप्पामध्ये आपण या गोष्टी आहेत अशा स्क्रिप्ट. कारण बेसिक कॅलिग्राफी तर तुमच्याचकडनं आम्ही कॉलेजमध्ये शिकली होती. पण त्याच्यानंतर वरच्या लेवलला जाऊन म्हणजे तुम्ही इव्हन माध्यम पण वेगवेगळी एक्सप्लोअर केली. म्हणजे पेपरवरनं कॅनव्हासवरनं सिरॅमिक्सवरनं वेगवेगळे सरफेस आणि वेगवेगळे टूल्स. तर हा प्रवास कसा होता किंवा हे काय झालं सहसा की रेषा बदलायची असेल, रेषेचं डायमेन्शन बदलायचं असेल तर टूल बदललं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. मी सुरुवातीला बोरून लिहिलं तर बोरून सरळ येतं असं. बरोबर. पण मी ब्रश घेतलं त्याला लक्षात आलं की त्या ब्रशला वेगळ्या पद्धतीने हँडल केलं आणि त्याला फ्लेक्झिबिलिटी येते. त्याला तुला जो हवा तो मूड त्याला मिळतो. तुला राग आला असेल तर राग व्यक्त करता येतो, तुला प्रेम असेल तर प्रेम व्यक्त करता येतं. मग सरफेस आला मोठा. तर मोठ्या सरफेसवर बारीक प्रश्न काय लिहिणार तू. बरोबर. मी म्हटलं नाही आपण मग मॉप वापरूया. मॉपचा वापर केला. मग तो ते लादी पुसायचं जरी असलं ना तरी ते माझ्यासाठी ते टूल आहे. मग त्याला
एवढ्या मोठ्या मॉपला तो फोम लावला, त्याच्यात रंग भरले आणि रंग भरून मी माझ्या पद्धतीने वापरायला लागलो. हां, रोलर्स रोलर्स वापरायला लागलो. त्याच्यामध्ये इंजेक्शन्स आणली, टूथब्रश आणली आणि मग त्याचा वापर कुठेतरी आपण डिझाईन त्याच्यातलं जे आहे त्या टूलमधलं डिझाईन, त्या टूलचा वापर आणि माझी अक्षर याची सांगड कुठे घालता येईल का? मी असं व्हायला नको की ते उचलून आणले, ते एकमेकांना पूरक व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्यातून ज्या गोष्टी घडत गेल्या आणि मग त्यातून करता करता मग ते कागदावर गेलं, मग ते कपड्यावर गेलं, मग ते वॉलवर गेलं. आज बऱ्याच ठिकाणी मी सतत वॉल करत असतो. लोक म्हणतात अरे खूप छान होत आहे ते. तर मी आनंद घेतो, कारण माझ्यासाठी तो मोठा कॅनव्हास आहे तो. बरोबर. आत्ताच मी ज्याला पवईमध्ये 10-15 फुटाची कॅनव्हास केलं, वॉल केली, तर एक ओमच मारलाय फक्त त्याच्यावर. आणि कागदाच्या मायक्रो पासून मॅक्रो एक्झॅक्टली लेवलवर ती जी स्पेस तुमच्या मनामध्ये असते ना, की आकाशा एवढं किंवा आकाशात मला हिंडायचं आहे, ही भावना जी आहे ना, ही भावना त्या भिंतीवर जेव्हा येते तेव्हा ते आकाश असतं माझ्यासाठी. बरोबर. आणि मी त्याच्यात स्वैरपणे मला जे वाटतं ते मी करत असतो. पुण्यामध्ये मी ज्याला सुहास एकबोर्डीची वॉल केली तेव्हा त्याने सांगितलं वॉल करायची, तर मला करतो बोललो. मला डिझाईन दे, बोललो मी डिझाईन देणार आहे, मला एन्जॉय करायचं आहे. ते एन्जॉय करता करता मध्येच AC आला. त्या AC वर पण काम केलं. मला 2 मिनिटं असं वाटलं की हा माणूस मला आता ACचे पैसे मागणार. म्हणजे एवढं खराब करतो. नवीन AC शोरूम पण सुरू झाला नाही, पण तो म्हणाला अरे ते AC आता असं वाटायला लागलं की तो भागच झालेला आहे तो. आणि ती वॉल बघायला लोक जायला लागली. ती वॉल बघता बघता खाली फर्निचर असायचं, ते फर्निचर पण छान आहे, मग ते फर्निचर विकलं जायला लागलं. ही जी कनेक्टिव्हिटी आहे ना, ती आपोआप व्हायला लागली. सो कॉन्शियसली आणि सबकॉन्शियसली तुम्ही रिलेट करता. एक्झॅक्टली. बरं, शब्द प्रत्येक लिपीमध्ये वेगवेगळ्या लिपी तुम्ही एक्सप्लोर केल्या, अगदी उर्दू पर्यंत तुम्ही एक्सप्लोर केल्या. तर प्रत्येक लिपीचं किंवा प्रत्येक अक्षराचं कॅरेक्टर असतं का? प्रत्येकाचं कॅरेक्टर असतं. म्हणजे आता अ लिहिलं तर आपण तो एक ठराविक पद्धतीने लिहितो, पण जेव्हा तो शब्दात येतो म्हणजे त्या एक पॅराग्राफ लिहितो तर त्याला अर्थ मिळतो. एक गंमत तुला सांगतो की एकदा मी गुलजारांबरोबर काम करतो पहिल्यांदा. आता गुलजार साहेबांबरोबर काम करतो. त्यांनी मला सांगितलं की मला 4 ओळी तुझ्याकडनं लिहून आल्या आणि मला त्यांनी पाठवल्या. गुलजारांचं काम म्हटल्यानंतर माझ्यातला कार्यपर जागा झाला. धनाधन 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 सुरू झाली आणि मला वाटलं की आता दिल्यानंतर शाबासकी आपल्याकडे येणार असं. मग त्यांचा मला फोन आला, मला तुझ्याशी बोलायचं मला. तर मला म्हणलं काय झालं? मी परत तुला ना त्या ओळी ऐकवतो त्यांच्याच आवाजात. आणि त्यांच्या आवाजात ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी किती माती घालली ती. कारण त्यांना जे हवं होतं ते मी दिलं नाहीये. त्याला जो भावार्थ त्याच्यातला हवा होता, त्या शब्दामागे जी काही कथा होती किंवा ते आशय होता, तो आशय ते अपेक्षित करत होते. आणि तो मी केलेली गॅलरी ही स्वैरपणे केलेली गॅलरी होती. तर स्वैरता नको होती, क्लिअरिटी हवी. ते त्यांचं काम पण जसे ते बोलतात ना तशी त्यांच्या शब्दामध्ये पण क्लिअरिटी असते प्रचंड. घेण्यामध्ये पण क्लिअरिटी असते. आणि मग ते जेव्हा मी परत केलं तेव्हा त्यांनी म्हटलं की आता तुझ्या लक्षात आलं असेल. म्हणजे खऱ्या अर्थाने भाव हा म्हणजे तुला आणखी एक गंमत सांगतो. मी विजय राजाध्यक्ष, त्याला मी माझी अक्षराई म्हणतो. ओके. माझ्या काही एक्झिबिशनला आल्या, मला म्हणाले खूप छान आहे म्हणाले ते ज्ञानेश्वरीच्या एक्झिबिशनला. ते म्हटलं बाई मला तुकाराम कळत नाहीये, कळतोय पण वळत नाहीये. तो ये ना घरी. तर साहित्य समाजामध्ये गेलो. 3.5 तास एक गोष्ट सांगितली. गोष्ट बोली 3.5 तासानंतर माझी चुळबुळ सुरू व्हायला लागली, कारण मला एवढं ऐकायची सवय पण नव्हती बी ऑनेस्टली. कारण नुकताच बाहेर पडलो होतो आणि एका जागी बसून असं आणि त्याचं साहित्य सहवासात कॉन्सन्ट्रेटेड. मग बरं मग निघतोच बोलो. गोष्ट माझी पूर्ण झालेली आहे. कशी वाटली? बोलो मस्त आहे.
मस्त नाही आहे, तो तुकाराम आहे. मग माझ्या लक्षात आलं की एक माणूस शून्य होतून अवकाशाकडे कसा पसरता येतो. आणि ते जे मी वाचलेलं होतं, कारण कळत नव्हतं, ते कळायला लागलं होतं थोडं थोडं. आणि संदीप, तुला सांगतो, मी इथून सुरू केलेलं अक्षर वाचून ती डोळ्यामध्ये जागा क्रिएट व्हायला लागली आणि ती जागा इथे येऊन संपायला लागली बरोबर. म्हणजे कॉम्पोजिशन आपोआप म्हणण्यापेक्षा ते वळायला लागलं, ते आतून यायला लागलं आणि ते बरोबर तिथे संपायला लागलं, ते जे मला पाहिजे ते. आणि मी ते डॉटपासून परत डॉटपर्यंतचा प्रवास होत होतो आणि ती सगळी डायरी पूर्ण झाली तेव्हा त्याचा वापर जर्मन लोकांनी खूप केला. कारण आपण म्हणतो की आपलं साहित्य हे आपल्यापुरतंच आहे, पण जगामध्ये याचा वापर खूप केला जातोय. तुकारामाची फिलॉसॉफी प्रचंड घेतली आहे. किंवा आता जेव्हा मी पॅरिसमध्ये मधल्या काळामध्ये जगातल्या 6 लोकांमध्ये माझं काम लागलं होतं, जवळजवळ 120 मीटर 150 मीटरपर्यंत होतं ते, तेव्हा तिथे मी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, बहिणाबाई सगळी वापर केली. इथे आल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी म्हटलं, काय केलं असतं? मी जेव्हा दाखवलं, अरे काय हे तिथे कोण वाचणार आहे? हा आपल्या लोकांना पडलेला प्रश्न आहे. पण त्या लोकांनी आपलं साहित्य फ्रेंच आणि इंग्लिश ट्रान्सलेशन देऊन त्याचं व्यवस्थितपणे लोकांनी त्याचं बघावं. म्हणजे ते फक्त लिपी नाही आहे, ते चित्र नाही, त्याच्यामध्ये थॉट आहे, त्याच्यामध्ये फिलॉसॉफी आहे, जगणं आहे. ही जे कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मला असं वाटतं की तो आपल्याकडे थोडासा कमी पडतो. आपल्याकडे वेळ, धावपळ, निवांतपणा आणि आता तर ते कमीच होत चाललंय. कारण काय तर प्रत्येकाला असं वाटतं की आपण AI आलं किंवा कॉम्पिटिटिव्ह झालं, पटकन येईल ते देणं. पण मला किती समजलंय हे नाही, परत लायब्ररीकडे जाणं, पुस्तक शोधणं. एका रेफरन्ससाठी 10 पुस्तकं शोधली जात होती. मला असं वाटतं म्हणूनच कला हा थोडासा एक निवांतपणा देतो किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतो, एक वेगळा लुक देतो, एक वेगळा इन्साइट्स देतो, कुठल्याही प्रकारची. आणि म्हणूनच कला किती महत्वाची. आपण म्हणतो ना क्रिएटिव्ह ब्रेन आणि कॅल्क्युलेटिव्ह ब्रेन, तेवढाच मला असं वाटतं महत्वाचं. बरोबर आहे. सो इंटरनॅशनल कोलॅबोरेशन कशी सुरुवात झाली आणि कुठून सुरुवात झाली? म्हणजे आता बऱ्याच कोलॅबोरेटिव्ह आर्टिस्ट. आता बघ ना, पहिलं झालं ते IIT मध्ये झालं. रक्रूने मला सांगितलं की तुला मोडी प्रेझेंट करायची आहे. आता मोठा प्रश्न झाला होता की त्या सगळ्या इंटरनॅशनल लोकांसमोर आपलं इंग्लिश. पण मी नंतर म्हटलं की इंग्लिश आपली भाषा नाही आहे, आपली कॅलिग्राफी ही भाषा आहे. त्या भाषेतून आपण या लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हे मी माझं चॅलेंज घेतलं आणि मी त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा रश नायडरांनी काम बघितलं, करीना माइस्ट्रो, रॉबर्ट नॉर्टन, हे सगळं म्हणाले की इट्स अ गुड कॉम्बिनेशन ऑफ इंडियन अँड वेस्टर्न कॅलिग्राफी. ओके, वुड यू लाईक टू कम टू जर्मनी? मला असं वाटलं आपण चहा प्यायला बसलो, चला कोणतंही चहा प्यायला बोलवते तसं. पण 6 महिन्यांनी त्यांनी मला सांगितलं की आम्ही डिटेलमध्ये पाठवलं आणि पहिलं आम्ही जर्मनीमध्ये गेलो. ओके. आता जर्मनीमध्ये गेल्यावर मी माझी भाषा, माझी लिपी ही मांडणं फार गरजेची होती. आणि माझ्या भाषेतले जे मोजमाप आहेत, ही मोजमाप त्यालाही कळली पाहिजे. आणि तिथे आम्ही मग काही जर्मन शब्द, काही इंग्लिश शब्द, काही मराठी शब्द याचं मांडणी केली, त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन केली. त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं की प्रत्येकाला आपली भाषा मान्य असते, पण एखादी नवीन भाषा जर आपली आली तर ती ॲक्सेप्टन्स त्याचा वाढत जात असतो. आणि तो तुम्ही रुजवायचा असतो, तुम्हाला असं वाटतं. मला ते रुजणं सुरू झालं. मग तिथनं जर्मनीमधनं आम्ही लंडनमध्ये गेलो, लंडनमधनं नेदरलँडमध्ये आलो आणि मग तिथून करत 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 हळूहळू मग काय झालं की काही लोकांनी तिथे क्लासेस सांगितले मला की आम्हाला देवनागरी शिकायचं आहे. मग 1.5 महिन्याचे क्लासेस केले मी त्याच्यामधनं. आणि मग याच्यातनं लक्षात आलं की हे कुठेतरी वाढलं पाहिजे असं ते. कारण जर्मन्सना खूप आपल्या संस्कृती, आपल्या भाषेबद्दल, आणि मला असं वाटतं जर्मन भाषा आणि आपलं संस्कृत फार भाऊ बहिणी. इव्हन आता तुला सांगतो, रशियन लोक मला अप्रोच झाली तेव्हा माझ्या 2 मिनिटं लक्षात नव्हतं की हे काय अप्रोच होतात. तेव्हा नंतर मग ते म्हणले की आम्ही संस्कृतवर खूप अभ्यास करतो. आणि मग रशियन लोक, आणि त्यांनी त्याचा अभ्यास मला दाखवला. त्याचे विद्यापीठ आहे तिथे. ओके. तिथे शिक्षक आहेत, कळलं का? आणि त्यांनी मला सांगितलं की आमची 90 मुलं तुमच्याबरोबर शिकणार आहेत.
त्या मुलांना शिकवून परत शिकलं नाही तर त्याचं प्रदर्शन करणं, अच्छा. ते रशियामध्ये त्यांनी केलं. हो. वाव. आत्ता मी एक फ्रेंच बरोबर कोलॅबरेशन केलं. मी आणि पद्मजा नावाची आमची मैत्रीण आहे, तिने सांगितलं की आपण काहीतरी वेगळं करूया. मग फ्रेंच भाषा आणि इंडियन भाषा. मग फ्रेंच भाषेतला थॉट इंडियन भाषेबरोबरचा कुठला थॉट आहे किंवा इंडियन भाषेचा थॉट फ्रेंच बरोबर कुठला जातोय तो घ्यायचा आणि त्याचं कॉम्बिनेशन करायचं. वाव. म्हणजे नुसत्या लिपीचं लिपीचं कोलॅबरेशन, collaboration. थॉट्सचं पण कोलॅबरेशन करायचं. हो. आणि हे थॉटचं कोलॅबरेशन आणखी एकदा केलं होतं, उर्दू आणि देवनागरी मी केलं होतं. होय. ईश्वर आणि अल्लाह, आब आणि पाणी. करेक्ट. मग हे सगळं काय, शेवटी भाषा ही खूप महत्वाची आहे. लिपी ही खूप महत्वाची आहे. जर भाषेला आणि लिपीला रिस्पेक्ट दिला तर तो माणसाला दिल्यासारखाच असतो, असं माझं मत आहे. ओके. त्यामुळे मी आज उर्दूवर काम करूया. मी चायनामध्ये गेलो त्याला मी चायनीज लोकांना सांगितलं की तुम्ही देवनागरी करा, मी चायनीज करण्याचा प्रयत्न करतो. आपण कोण किती परफेक्ट आहोत हे बघण्यापेक्षा आपण एकमेकाला भाषेतनं लिपीतनं रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न आणि करूया. संस्कृतीची पण ओळख होते का? ओळख होते. एक्झॅक्टली. कारण शेवटी कसं असतं की तुला एकदा आकर्षण झालं त्या भाषेचं की त्या थोडं तू शोधतोस, तू त्याचा एक्सप्लोर झालंच पाहिजे ते. आणि तीच खरी गंमत असते मला असं वाटतं. त्यामुळे हे सगळं हळूहळू व्यासपीठ. आता ब्राझीलवरनं मधल्या काही लोकांनी म्हटलं की आम्हाला देवनागरी शिकायचं आहे. आता मी म्हणतो की हे सगळं कुठेतरी जे माझ्याकडे आहे, जे आपल्याकडे आहे, हे सगळं जोपर्यंत लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपला देश आपण म्हणतो विविध लिप्यांनी नटलेला आहे, हेच कधी होणार आपण. आता मी राष्ट्रपती भवनासाठी 11 भाषांमध्ये काम करतोय. किंवा मी मधल्या काळात बोमन राणीने एक अमिताभ बच्चनला फेलिसिटेट करायचं होतं. तर मग बोमनने मला सांगितलं की काहीतरी वेगळं पाहिजे त्याला. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला काय देणार, सोनं चांदी नाहीच ना. मग त्याचं जे सगळं बालपण बघितलं किंवा त्याचे वडील बघितले तर ते साहित्यिकमध्ये आले. हरिवंश बच्चनांचं. मग या माणसाला साहित्यिकच गोष्ट आपण दिली पाहिजे. आणि मग त्याच्यातनं अमिताभ म्हणजे काय तर एव्हरलास्टिंग लाईट, त्याचं ट्रान्सलेशन केलं 19 भाषांमध्ये. 19 भाषांमध्ये मी ट्रान्सलेशन केलं. तो थॉट ट्रान्सफर केला आणि तो थॉट कागदावर मांडला पहिला. आणि मग त्याच्यात फायनली त्याचं ठरलं की हे सगळे शब्द शालीमध्ये येण्याचे आणि ती शाल त्याला पांघरायची. अरे वाव. हाच बारीकसा थॉट मी आणखी एकदा केला होता. म्हणजे लताबाईंना 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाईंना काय द्यायचं बरं, तर बाईंनी त्यावेळेला 10 गाणी प्रसिद्ध केली होती. माझी आवडती 10 गाणी पहिली लग्जा गलीपासून वगैरे. ओके. मग त्या शब्दांची शाल केली, त्याच छान गुंफण केलं, गाण्यात गाणं गाण्यात गाणं गाण्यात गाणं करत करत करत. आणि ती शाल जेव्हा बाईनं मी पांघरली, म्हणजे त्यांनी पांघरली, तेव्हा बाईनं एवढं गगून आलं होतं ते. आणि तेव्हा दुसरा सत्कार बाईने माझा केला पटकन. वाव. एखादी छोटीशी गोष्ट तुम्ही किती तुम्हाला परिणामकारक ठरू शकते किंवा त्याचा आनंद देऊ शकते. अमेझिंग. हे अमेझिंग आहे. तर अच्युतजी, जसं अक्षरांशी प्रेम जुळलं, नातं जुळलं, त्याच्यानंतर साहित्य आणि भाषेशी तर वेगवेगळ्या भाषांची, त्याच्यानंतर तुम्ही लिखाणाकडे पण सुरुवात केली. आणि मला असं वाटतं पहिलं पुस्तक अक्षरानुभव केलं. पहिलं पुस्तक केलं. सो त्या अक्षरानुभवमध्ये कसं की अक्षर आणि अनुभव असा जो होता त्याच्यातला त्याचा कॉन्सेप्ट आलेला अनुभव नाव होतं. आपण त्याच्यात ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास हे मला जसे कळले आणि ते मांडले त्याच्यामध्ये. आणि मग भारतीय लिप्यांविषयी थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये की ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी, मोडी लिपी. लोकांना थोडी इन्फॉर्मेशन मला असं वाटत की फिजिकली द्यावी त्याच्यातनं. आणि मग त्याच्यातनं त्याच्या काही कलाकृती, पेंटिंग्स म्हणा, कंपोजिशन्स म्हणा, ह्या त्याच्यात मांडल्या त्याच्यामध्ये. आणि जाता जाता मग मी एक त्याच्यामध्ये काही टाईप केलेले होते, काही स्टाईल्स केलेल्या होत्या, त्या स्टाईल्स त्याच्यामध्ये टाकलेल्या होत्या. आणि या पुस्तकाला बेस्ट बुक म्हणून अवॉर्ड मिळाला, नॅशनल अवॉर्ड मिळालं. पण 2 मिळाले त्याला. पण त्याच्यापेक्षा मोठा अवॉर्ड असं होतं की माझं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते.
तर मला असं वाटलं की हा कवी मनाचा माणूस आहे, या माणसाला आपलं पुस्तक जावं. आणि मग शोधाशोध अशी अर्थात कोण देईल आपल्याला कसं कधी जाईल जाणं त्यांच्या- येईल ते. तर गोयल नावाचे माटुंग्याचे खासदार होते, म्हणजे मी देतो, तू दिल्लीत येणार आहेस का? तो बोललो येणार आहे, नॅशनल अवॉर्ड आहे तेव्हा येईल. तर तू कुठे येणार असेल सांग मला, जर भेट झाली तर मी सांगेन तुला, नसेल तर मग पुस्तक देण्याचं काम मात्र मी करतो तुझं, एवढं नक्की आहे. तर आम्ही महाराष्ट्र भवनमध्ये थांबलो होतो त्यावेळेला, आणि पहिला दिवस नाही फोन, दुसरा दिवस नाही फोन, आणि तिसरा दिवस काहीतरी राहिलं म्हणून परत घर उघडलं आणि बेल वाजली. फोन, त्यावेळी मोबाईल नव्हता. बेल वाजली तर मग हॅलो म्हणून विचारलं, कौन बात कर रहा है? तो बोला मैं अच्युत पालकर. तो माणूस माझ्यावर एवढा ओरडला, मैं अपन PM कार्यालय से बोल रहा हूँ, आपको समझता है कि नहीं कुछ? बोला क्या हुआ, मैंने कुछ नहीं किया. आपने कुछ नहीं किया है, PM साहब क्या अपॉइंटमेंट है आपके साथ. तर मला असाला काय कळायलाच कबूल नाही रे, एवढा मोठा माणूस आणि माणसं शोधतायत ती. मग मी सुभाष शिर्के माझा मित्र होता, त्याला सांगितलं, बोललो असं असं आहे रे, आता कसं जायचं तिकडे, परत मोठा प्रश्न आहे, तुम्हाला थांब. मग त्यांनी शरद पवारांच्या PA का कोणातरी फोन केला, त्यांच्याकडनं गाडी मागवली, आमच्याकडे काहीच नव्हतं, त्यांची गाडी, आम्ही गाडीत बसलो, तिकडे गेलो. आता तिथे गेल्यानंतर तेव्हा कारगिलचं युद्ध सुरू होतं. प्रत्येक माणूस तिथे आलेला होता, तो रांगेत उभा होता, तो चेक देत होता. आता मी बोललो, अरे आपल्या वेळ चुकली की काय, किंवा त्यांनी वेळ चुकीची दिली की काय, आपण लोक चेक देत आहेत देशासाठी, आपण काहीच देत नाही आहोत, आपण आपलं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत, सरांनी बोलवलं म्हणून. तरी पण म्हटलं ठीक आहे आपण. आणि मग सगळ्यात शेवटी मला बोलवलं, आणि देशाच्या पंतप्रधानांनी ते पुस्तक उघडून प्रत्येक पान आणि पान माझ्याकडनं समजावून घेतलं. त्यांनी बघितलं होतं, ते स्वतः कवी असल्यामुळे साहित्यिक फरक केवढा पडतो तो बघ. माणूस असा किती मोठा असला तरी त्याचं एक क्षेत्र त्याला सापडलं की त्यात तसं झालं ते. आणि मग पत्रकारांनी मोठा हे केलं, आरडाओरड केली, अरे इनका चेक किधर आहे, चेक किधर आहे, चेक किधर आहे. मग तिथे या दोन माणसांमध्ये अशी एक येलो लाईन असायची, त्याच्या पुढे तर कोणी येऊ शकत नाही, असा नियम आहे तो. मग तिथे सगळे आले, मग ते वाजपेयी स्वतः तिथून आले. आणि मग त्यांनी म्हटलं की इन्होंने ऐसी अनमोल चीज लाई है जिनका मूल्य देने के लिए मेरे पास चेकबुक नहीं है. आणि हे झाल्यानंतर मग मी मात्र अमिताभ बच्चन होतो. कारण सगळं घराणा माझ्या होती. ते मला काय कसलं पुस्तक दिलं, तर मला एकच पुस्तक आणलं होतं, तेच दिलंय त्याला. पण ही जी गोष्ट जी होती ना, माझ्यासाठी खूप आनंद देऊन गोष्टी, उमेद देणारी होती. आपल्याला पुढे कुठेतरी काहीतरी करता येईल. कारण आपण मांडलेली गोष्ट समोरच्या माणसाला जर आवडली, त्याच्याशिवाय तो माणूस देणार नाही. एवढ्या मोठ्या शाबासकीनंतर एक मोठा उत्साह आणि मोठा प्रेरणा. आणि मग त्याच्यानंतर मग ऊर्जाक्षरा केलं. मग माझ्या लक्षात आलं की याला परफॉर्मिंग आर्टमध्ये बांधूया. म्हणजे कॅनव्हासवरच आर्ट म्हणून मांडली ती, बरोबर, पण ती लोकांसमोर परफॉर्मिंग म्हणून आली पाहिजे. म्हणून मग माझी एक मैत्रीण होती आरती धारीपकर आणि माझी पुतणी तन्वी पालव, त्या दोघांना सांगितलं की तुम्ही डान्स करा, त्या डान्सच्या ठेक्यावर आपण काहीतरी करता येईल का बघूया. आणि मग पायामध्ये सॉक्स टाकायचा, सॉक्स शाईत बुडवायचा, आणि सुरू झालं दादा धका 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 काय असेल ते, तशा पद्धतीने तिने मुवमेंट करावी. ती थांबली की त्याला कॉम्पोजिशन जोडायचं आपण. तर माझी इंक संपली की परत तिला सांगा ती येऊन परत जोड. असं करता करता एक वेगळे एक्सप्रेशन बाहेर पडायला लागले त्याच्यामध्ये. आणि तिकडे ब्रश ब्रश ती सॉक्स वापरायची, मी ब्रश वापरायची, आणि तिला परत डान्स पण करायचा होता त्याच्यामध्ये. त्या मुवमेंट सोडायच्या नव्हत्या, नाहीतर मग ते पाय हलवल्यासारखं वाटेल ते. मग गायनाकडे वळलो. मग यतीर्थ भिवंडी असो, आनंद भाटे असो, स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे, महेश काळे, भरत बलवंडी, आरती अंकलीकर हे गातायत. त्या क्षणाला मला की आत्ता मी परत एकदा राहुल बरोबर काम केलं बरोबर. त्या क्षणाला माझ्या मनात जे आलंय ना, ते मला टाकता आलं पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं ना संदीप फक्त 3 ते 4 मिनिटात करायचं असतं. एवढा मोठा कॅनव्हास, त्याच्यातला तो आशय आहे, तो आशय तिथे मांडता आला पाहिजे.
म्हणजे आणि- तो जो भाव येतो एक्झॅक्टली तो अक्षरातनं किंवा त्याच्या फॉर्म फॉर्ममधनं असं आपण म्हणू. आता तो फॉर्म फॉर्म आता पर्यंत फॉर्म अक्षराचं. त्या बरोबर. फॉर्ममधनं मांडता आलं पाहिजे आणि त्यावेळेला ते सुचणं हम्म. आणि ते डिलिव्हर होणं पटकन आणि लोक पटकन तिथे कनेक्ट होतात. आता एक क्युरिओसिटी हा. आहे की उदाहरणार्थ हो. असं म्हणून एक अक्षर असेल ते आता एकच अक्षर समजा भावलं, वेगवेगळे कलाकार हो. आहेत, गाण्याचेच म्हणा किंवा नृत्यातले, मग तेच अक्षर परत वेगळं वळण घेतं किंवा वेगळा भाव वेगळा फॉर्म घेतं. वेगळं अक्षर तेच असेल कदाचित, हो, बरोबर आहे. पण त्या त्या जे काही भावतं धावतं तो भाव जेव्हा बाहेर येतो बाहेर तेव्हा तो वेगळा वेगळा तेच form अक्षर- बरोबर आहे. हो. आणि तीच गंमत असते. तुम्हाला ते समजायला लागलं ना की त्याचं चित्र व्हायला त्याचं पेंटिंग व्हायला वेळ लागत नाही. हम्म. म्हणजे विठ्ठल लिहिताना काळ्यावर काळं लिहिल्यानंतर तो दिसतोय की नाही प्रश्न नाही आहे. हम्म. ज्याला दिसायचं त्याला दिसतो पटकन. बरोबर. कारण त्याची ती बारीकशी इमेज येते त्याच्यामध्ये. तिथे तोच विटेवर उभा राहिला की वेगळा होता तो त्याच्यामध्ये. तो ज्यावेळी दिंडीमध्ये जातो त्याला तो वेगळा दिसायला लागतो तो. जसं क्लासिकल सिंगिंग एक्झॅक्टली एकच असतो पण त्याचे म्हणजे मी भाव तुला सांगतो वेगवेगळे राहुल आहेत. शर्मा बरोबर ज्याला लाल किल्ल्यावर एक तो गाणार होता म्हणजे वाजवणार होता तो. आणि मग संध्याकाळचा राग होता. मग त्यांनी मला सांगितलं रागाप्रमाणे तुम्ही काम करा. जवळपास एक 3 तास 6 ते 9 आणि शेवटी त्या दोघांचं मिलन होतं आणि मिलन झालं की संपतं. त्याच्या आधी ती दोघंही प्रियकर आणि प्रेयसी एकमेकाला भेटून आतुर असतात ते जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मग ते रंगाच्या फटकाऱ्यातनं करत 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 3 तास ती मैफल रंगली होती. वाव. म्हणजे हा एक कसं माहिती की काही लोकांना कळलं काही लोकांना ते कळलं नाही. त्यावेळी त्यांनी विचारलं की मग त्यांनी विचारलं की राग मी त्यांना सांगितलं. त्यावेळी म्हटलं की अरे आता लक्षात आलं रागाचे मिलन असेल तर मग कलर त्या पद्धतीने येतील. तिथे काळा कलर येणार तिथे पिंक येईल मॅजेंटा येईल असे कलर्स यायला लागतात त्याच्यामध्ये. ते प्रेम दिसलं पाहिजे त्याच्यातनं आणि जे दिसतं ते शेवटी प्रेमच असतं ते. ही भावना जेव्हा तुम्ही मांडायला येताना लागायला लागतात तेव्हा तुम्हाला हळूहळू यायला लागतं ते सगळं. वाव. आणि मला असं वाटतं की तो माझा जो प्रवास जो सगळा फळ्यावरून सुरू झालेला सगळा प्रवास आज आकाशापर्यंत. आणि मलाच वाटतं कधीतरी असं होणार हे आपण कसं काय करू शकतो. तर मी म्हणतो असं कधीतरी वाटत असेल मला आकाशाचं रंगवावं, एवढा मोठा canvas. ऍक्च्युली करायचं आहे ते करायचं म्हणजे ती भावनाच आहे ती. हा. ते एवढा मोठा ज्यावेळेला मोठी भिंत ज्यावेळी होतं ना तेव्हा म्हटलं तर की तो कॅनव्हास नसतोच तुझा. कारण आता मी स्ट्रोक मारला तर 10 फुटाचा स्ट्रोक आहे. स्पेस इथे असते. स्पेस तुम्हाला स्पेस एन्जॉय करता आली पाहिजे. तुम्हाला स्पेस नाही कळली ना तर तुम्ही काहीच करू शकणार नाही असं मला वाटतं. स्पेस कळली शब्द कळला भाव कळले की त्याचं चित्र व्हायला पण वेळ लागत नाही त्याच्यामध्ये. ते लोक म्हणतात अरे तुला पटकन कसं सुचत नाही रे बोललो. इतकी वर्ष काम केल्यानंतर रियाज आहे ना इतक्या रियाज आहे वर्षाचा. तो. आज जेव्हा आम्ही कुठलाही गायक किंवा नट जेव्हा नट, त्याचा हा. आता म्हणतो त्याचा इतक्या वर्षाचा रियाज असतो. हो सो कमिंग बॅक टू दॅट म्हणजे बेसिक स्ट्रॉंग बेसिक स्ट्रॉंग म्हणजे इतक्या वर्षाचं जे रियाज आहे जे बेसिक स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर मग तुम्ही कसे आणि हे खेळू बेसिक शकता. स्ट्रॉंग होण्याचं कारण आर्केच आहेत. अच्छा. आर्केस विषयी हे कॅलिफीकडे मुळात आल्यानंतर नक्की काय केलं पाहिजे तुला आणि ते कधी सांगत नसत. ते माझ्या एका एक्झिबिशनला आले होते. आम्ही अक्षरशः कापरं भरायचं ते सगळं ते आले. कारण आता काय त्यांना आवडतंय नाही आवडतंय काही नाही. तर ते सगळं बघितल्यानंतर ऊर्जा अक्षराच्या वेळेला आले मग शेवटी म्हणाले बसले. मी त्यांच्या पायाशी बसले. मग मला म्हणाले मला आता लिहायचं आहे. मग लिहिलं त्यांनी कधीतरी भेटावं कवितेतून किंवा अशा या अक्षराच्या प्रदर्शनात. तेव्हा मनाला शांती झाली आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करताना पटकन कळायचं आपल्याला की ते बघतात कुठे त्याचे भाव काय आहेत ते आणि ते आवडलंय नाही आवडलंय हे बॉडी लँग्वेजवरून आपल्याला हळूहळू कळायला लागतं. एका माणसाच्या सहवासात आल्यानंतर तुम्हाला जसं कळतं तसं. सच्चे गुरु कोच हा एक्झॅक्टली आमच्यासाठी सत्यदेव दुबे सत्यदेव दुबे येस एक्झॅक्टली तसंच ते तसं आहे ते, तुम्हाला ते तसं. लाभावं लागतं आणि मग त्यामुळे त्यातून सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या. मला वाटतं की ती खूप छान गोष्ट होती आणि ती समजून घेणं दुसऱ्या माणसाला त्यातून आपल्या चुका आपल्याला कळल्या पाहिजे. जसं गुलजारांनी सांगितलं किंवा विजयबाईंनी गोष्ट सांगितली किंवा नाभर सरांनी काही नाही तू कर मग बघूया ना पण तू माझ्यासारखं कर म्हणून त्यांनी कोणीच सांगितलं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच्यामुळे मी आज जेव्हा शिकवतो तेव्हा मी नेहमी सांगतो की
तुम्ही पहिले व्यक्त व्हा, एक्सप्रेस युअरसेल्फ. आमचा पहिला हे असतो. म्हणजे हा प्रवास जर का असा नुसता शब्दात मांडायचा, थोडक्यात असं हो. मांडायचं झालं तर बेसिक्स तर पहिले पक्के हो केले हो हो आणि त्याच्यानंतर तुमचा सर्च किंवा तुमचं एक्सप्लोरेशन सतत चालू राहिलं. हो. मग ते विजयाबाईंच्या माध्यमातून आलं, मग गुलजारांच्या, मग जसं आलं आणि तुमचं एक्सप्लोरेशन होत गेलं आणि तिथून आता हे जे जग जग यायला. ज्याला मधल्या काळात आम्ही आणखी 2 गोष्टी केल्या. म्हणजे आमचा जो अक्षरयज्ञ नावाचा वर्कशॉप असतो त्याच्यामध्ये मी वेगळ्या लोकांना बोलवतो. हम्म. तर एकदा मी अतुल पेठेला बोलवलं हम्म. की तुम्हाला, अरे मी काय, तुम्हाला तुमची डिसिप्लिन, तुमची आवाज फेक, तुमचा संवाद फेक, तुमचं स्पेसिंग, तुमचं समोर बोलणं, समोर 1000 माणसांना वाटलं पाहिजे हा माझ्याशी बोलतोय. हम्म. हे माझ्या माणसाला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तो कॅलिब्रेट होऊ शकतच नाही. हम्म. मग त्याने तो वर्कशॉप केला छान. मग गेल्याची कौशल्य नंतर आला होता. हम्म. कौशल्यानंतर संगीत, मग त्यांनी गिरसांची अनपब्लिश कविता घेतली होती आणि ती Okay. त्याने मांडली होती. अच्छा. मग मी आता मुळात ग्रेस कळतच नाही लोक. हो. आता मुला ह्या पोरांना काय करणार. मग त्याने छान म्हटलं, तुम्हाला चाल कळली असेल तर चाल पकडा, हम्म. तुम्हाला शब्द पकडले असेल तर शब्द पकडा. हम्म. आणि असं करता करता तो एंड ऑफ द वर्कशॉप तो म्हणाला, अरे केवढं क्रिएटिव्हिटी आली आहे. हम्म. किंवा हा कुठे केला वर्कशॉप? उरण सॉरी रामभाऊ मार्गीला अच्छा. दरवर्षी करतो आम्ही. Okay. मध्ये आम्ही विंदा करंदीकरांना ज्यावेळेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा संजीव हजारे म्हणून आमचा मित्र होता ठाण्याचा, तो आणि आम्ही अक्षररंग नावाची संस्था चालवायचो. मग ह्या माणसाला काय करायचं, तर मग आम्ही 50 जण सगळे, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. त्याच्यात लहान मुलगा होता, स्क्रीन प्रिंटर होता, कॅलिग्राफर होता, टायपोग्राफर होता, इलस्ट्रेटर होता, आर्किटेक्ट होता, सगळ्या प्रकार. आणि प्रत्येकाला सांगितलं तुम्हाला जसं कविता कळेल तसं तुम्ही त्याची मांडणी करा. आता ही मांडणी केल्यानंतर याचं उद्घाटन कोणी करायचं. मी परत विजयाबाईंना म्हटलं की तुम्ही त्यांच्यावर बहुबेडी विंदावर काम केलंय तर तुम्ही केलं तर फार बरं होईल. बाई म्हणाले, माझ्या ठाण्याला बोललो, या ना बाई. बाई आल्या. बाईने एक्झिबिशन बघितल्यानंतर बाई म्हणाली, मी आत्ता मी विंदांना फोन लावणार. तुला काय झालं. त्यांनी आता लिहिणं थांबवलंय, ते परत लिहायला सुरुवात करूया, त्यांना सांगूया. आणि त्यांनी फोन केला. विंदांनी सांगितलं की त्या पालवाला सांग, ते मालवडीत ना त्या पालवाला सांग, ते सगळं मला बघायचं, पण ते बँड्रा सांग. आता एवढं मोठं एक्झिबिशन बँड्रात आणणार कसं. पण आम्ही म्हटलं की नाही, ज्या माणसासाठी केलं त्या माणसाने ते बघितलं पाहिजे. मग बँड्रामध्ये एक्झिबिशन आणलं, काडी टेकत आले ते. आणि मग आल्यानंतर मला म्हणाले की अरे पालवा, ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार तू मला दिलायस. आज मला कळलं की माझ्या शब्दांवर किती वेगवेगळ्या कलाकृती निर्माण होत आहेत त्या. वाव. हे जी सांगड घालणं आहे ना, मला असं वाटतं की चित्रकाराने म्हणा किंवा याने ते प्रत्येक वेळेला बदलत राहिलं पाहिजे. म्हणून मी नेहमी आमच्या मुलांना शिकवत असतो की अच्युतपालाने तुम्हाला मार्ग दाखवलाय, त्याच मार्गाने चालायचं नसतं, त्याला जोड द्या. प्रत्येकाने जोड दिलं पाहिजे. मी संगीत केलं, मी नाटक केलं, याचा अर्थ मी प्रत्येकाला नाचायला नाही गेलो. मला ती भाषा कळली पाहिजे, नृत्याची भाषा कळली पाहिजे, मला ती नाटकाची भाषा कळली, त्याच्यातला भाव कळला पाहिजे, तरच मी वेगळं होऊ शकतो, नाहीतर वेगळं नाही होणार म्हणतो. मग आता त्याच ह्याच्यावर येऊया की आता तुम्ही पुढच्या पिढीला एवढं सगळं तुमचं ज्ञान बेसिक्स पासून अगदी सगळं देताय, तर कुठल्या पद्धतीने, कारण एकतर त्याची ओढ लावणं ना कॅलिग्राफीची, आणि ती म्हणजे विद्यार्थी कुठलाही अगदी कॉमन मॅन पासून हे कसं तुम्ही त्यांना ते पर्स्पेक्टिव्ह देतात बेसिक पासून, किंवा बेसिकली एक उभी रेषा मारायला शिका पाहिलं. त्याच्यातली जी स्टॅबिलिटी आहे ना ती फार महत्वाची आहे. ओके. त्याच्यावर टॉप पासून बॉटम पर्यंत एक सुरात गाणं गायलं जातं, तशी ती रेषा यायला हवी, ती तो सा लागला पाहिजे त्याच्यातला. एक उभी रेषा मारायला शिकलात ना की उभं राहायला शिकता तुम्ही. फोकस. त्या एक रेषेतला बाजूला दुसरी रेषा आली की त्या 2 रेषेमधलं अंतर हे तुम्हाला 2 माणसामध्ये अंतर शिकवतं किती असावं. ओके. मग प्रत्येक वेळेला रेषेमधलं अंतर बदलायला लागतं. मग तो कर्वेचर आला, तो कर्वेचर त्याचं प्रपोर्शन काय आहे हे सुरुवातीला कळलं की त्याचं पुढे एक्सप्लोरेशन करायला प्रॉब्लेम होतो.
मग एक अक्षर आलं, अक्षराला की शब्द आला, शब्द आला की एक शब्द पूर्ण असतो, एक शब्द हाफ असतो. म्हणजे व आला की हाफ आला, क आला की फुल आला. व क किंवा कव असं लिहिताना ते दोन शब्दांची प्रपोर्शन वेगळी आहेत, पण ती जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा त्याच्यातला बदल आहे, तो बदल तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर ना? मग दोन शब्दातलं अंतर, मग दोन रेषेमधलं अंतर, आणि मग तुम्ही स्वैरपणे चौकोन मी मांडायला शिकवलंय. आता चौकोनाच्या बाहेर उड्या कशा मारायच्या आणि बाहेर कसं पडायचं तुम्ही ठरवायचं. त्याच्यासाठी तुम्हाला वाचावं लागणार, त्याच्यासाठी तुम्हाला लिहावं लागणार. लिहिताना वेगवेगळ्या संदर्भाचं लिहिणं. आज मी छान कविता लिहिली, मग मी पावसाची कविता लिहिली, मग पावसाच्या फिलिंग माझ्या वेगळ्या असतात. मग ग्रेसांची कविता लिहिली, तेव्हा त्याच्यातलं ते कारुण्य असतं ते सगळं त्याच्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यामध्ये हे सगळं मग टूल बदलावी लागतात ती. मग हे पेनाने नाही, त्यामुळे त्यासाठी वेगळं ब्रश घेणार नाही. मग तो क सारखा नाही, तो क त्या भाषेतला येणार आहे. हे कुठेतरी तुम्हाला यायला वेळ लागतो. आणि आज बरीच लोक काम करतात, पण मी नेहमी असं सांगत असतो मला ना, की आपण काय करतो, सणापुरतीच कॅलिग्राफी करतो. आपल्याकडे त्या सणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक भावाला कधीतरी एक काव्यसंग्रह घ्या. म्हणजे वेगवेगळे आपण नवरस म्हणतो, या Exactly. आपण वेगवेगळा वापर करताय, एकच अक्षर घेऊ एकच पण तो वेगळं वेगवेगळ्या करताय. पद्धतीने. यस. अरे वा. म्हणजे आज माझा मुलगा काय करतोय कॅनडामध्ये, टोरंटोला, तर तो तिकडे फॉल सुरू झालाय. मग त्याने काय केली, वेगळ्या प्रकारची फुलं ती सगळी गोळा करतोय आणि त्या फुलांमधनं अक्षर करतो. दररोज एक अक्षर करतोय. अरे वा. मग त्या फुलांच्या अक्षरातनं आकार जे निघतो ना, तो इतका सुंदर असतो की जो आपण काढूही शकत नाही. इमॅजिनेशन तुम्हाला पटकन बदलतं ना, की अरे हा आपण केलेला आहे, आता याचा वापर कुठेतरी करता येईल का, हे कुठेतरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येक माणूस, माझं स्ट्रक्चर चांगलं नाही, किंवा मला गाता येत नाही, किंवा मला नाचता येत नाही, किंवा मला बोलता येत नाही, असं नसतं काही. माझं असं स्पष्ट मत आहे, तुम्ही व्यक्त व्हा. व्यक्त झालात की तुम्हाला आपोआप, तुला चांगलं असेल तर चांगलं कमेंट्स येतात, वाईट असेल तर वाईट कमेंट्स येतात. त्या स्वीकारायला शिका. त्याला वळण लागतं, त्याला आपोआप वळण लागतं. म्हणजे मी नेहमी म्हणतो, मी लालबागमध्ये असताना चाळीत नाव पडलं की गणपतीवाला होता, गणपतीच्या बाहेर गेलं की साईनबोर्डवाला होता, साईनबोर्डवाला बँडवाले होते, बँडवाले होते, नाटकवाले होते, नाटकवाले होते, ऑर्केस्ट्रावाले होते, ऑर्केस्ट्राच्या पुढची पायरी म्हणजे तसं तिथे गुंडगिरी पण होती, दादागिरी पण होती. कामगार लढा असल्या कारणाने त्यामुळे तो भाग तसा होता. याच्यातनं काय घ्यायचं मला, हे मला जर ठरवता आलं. ते आर्टिस्ट होण्याचा हाच एक सगळ्यात मोठा आहे. कुठल्या ह्याच्यातनं माहोल माहोलमधनं तुम्ही बाहेर पडतात त्याच्यामध्ये व्यक्त होते. वा. म्हणजे हे ना आता तासनतास असं जाऊ शकतं. कारण अनुभव एका तासात किंवा थोडक्यात मांडणं फार कठीण असतं, पण तरीही आपण खूपच प्रयत्न तरी पण तुला सांगतो केला. आणखी एक गोष्ट, की आता मी एक अक्षर भारती नावाचं पुस्तक केलं. त्या पुस्तकामध्ये भारतातल्या सगळ्या कॅलिग्राफर्सना एकत्र आणून जी एक गोष्ट होती की कॅलिग्राफी म्हणजे काय, आता तसं नाही. आता सगळ्या भारतात पीक आलेलं आहे, ते आता छानपणे वाढायला द्यायचं, त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं, ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल अक्षर भारती पुस्तक, ज्याच्यामध्ये 250 प्लेट्स आहेत आणि 39 कॅलिग्राफर भारतातले सगळ्या भाषेतले आहेत. आज मला अभिमानाने सांगतो, ब्रॉडी ज्या दिवशी आला त्या दिवशी मला इट्स अ गुड ओपनिंग फॉर ऑल द कॅलिग्राफर्स. आणि जगातल्या सगळ्या लोकांना कळेल की आता भारतामधल्या भाषा किती छान दिसतात त्या. मग कोलॅबरेशन करताना बाहेरच्या कुठल्या आर्टिस्ट बरोबर खूप असं अविस्मरणीय क्षण, किंवा मी म्हणजे तुलना नाही करत आहे, पण काही होतं ना की अरे हे कमाल वेगळ्या लेवलवरती झालं, असं काही कोणाबरोबर झालंय किंवा काय आठवतंय? नाही, मी ज्यावेळेला ह्यांच्याबरोबर काम केलं ना, वर्णेश नायडांबरोबर काम केलं, तेव्हा मी जे वेस्टर्न म्हणा, किंवा त्याच्यातलं परफेक्शन म्हणा, त्याच्यातला जोश म्हणा, त्याच्यातली फोर्स म्हणा, त्याची डिझाईन म्हणा, हे मी देवनागरीमध्ये आणण्याचा खूप प्रयत्न केला त्यावेळेला. आणि मला त्यांनी म्हटलं की, म्हणून त्यांनी मला कुठल्या देशातले? जर्मनी. त्यांनी म्हटलं की इट इज अ गुड कॉम्बिनेशन ऑफ इंडियन अँड वेस्टर्न कॅलिग्राफी. ते तुला नॉलेज तुला खूप चांगलं आहे आणि त्याचा वापर परफेक्ट कसा करायचा हे तुला कळतंय.
म्हणून एका अर्थाने आपण म्हणतो ना की तुम्ही अम्बॅसेडरच तुम्ही आहातच, बिकॉज त्याच ह्याच्यातनं त्यांनाही परदेशातल्या लोकांनाही आर्टिस्टनाही ते व्यक्त होता येते, कोलॅबोरेट करता येते आणि ते व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सुपर. येस, थँक्यू. सो म्हणजे मी म्हटलं ना की डिझर्वेबल आहात तुम्ही पद्मश्रीसाठी, आणि परत एकदा पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. म्हणजे नुसतं पद्मश्री नाही, पण ह्या सगळ्या प्रवासा आणि भाषा, लिपी हे नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत घेऊन जाण्यासाठी परत एकदा अभिनंदन. काम खूपच मोठं आहे आणि म्हणजे व्यक्ती आपण ओळखत. माझ्या सिनेमाचे पोस्टर सुद्धा साने गुरुजीची पोस्टर्स आपण तुम्ही केलेला माझ्या. सो पण ह्या निमित्ताने ना हे अनुभव, म्हणजे हे म्हणूनच हे बडेआम आज फॉर्म झालं की त्या निमित्ताने थॉट ऍक्च्युअली की एक्सप्रेस करून लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय, म्हणून तुमचे आभार. कारण नाहीतर काय होतं की बऱ्याच गोष्टी आम्ही करत असतो पण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील असं काही नाही. पण कर्मधर्म सगळ्यांनी आज लोक पॉडकास्ट किती मोठा असला आणि इंटरेस्टिंग असेल लोक बघतात. छान. आणि त्याच निमित्ताने सगळे विचार आणि अनुभव आपण पोहोचवता येत. येस. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि बऱ्याच वर्षानंतर आपल्याला गप्पा मारता आल्या. आपण मारतच राहू. थोडंसं डॉक्युमेंट करता. डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे. डॉक्युमेंटेशन फार महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. येस. आत्ता आमच्या बोलण्यातनं तुम्हाला हे सगळं जग उलगडलं असेलच, पण तरी सुद्धा अजून तुमचा इंटरेस्ट असेल तर पालवांनी लिहिलेलं अक्षर अनुभव हे पुस्तक डिजिटली अवेलेबल आहे आणि अक्षर भारती हे त्यांचं लेटेस्ट एका अर्थाने ग्रंथच आहे हा. आणि हा तुम्ही आत्मसात करून घ्या, वाचून ह्याचा अनुभव घ्या. आणि ह्या सगळ्या पॉडकास्टचा, त्यांच्या पुस्तकांच्या वाचनानंतरचा तुमचा जो काही अनुभव असेल ते तुम्ही आमच्या कॉमेंट्समध्ये लिहू शकता. आम्ही अच्युत पालवांपर्यंत हे सगळे कॉमेंट्स पोहोचू. तुमचं जे काही म्हणणं आहे किंवा तुम्हाला जे काही वाटलं ह्या सगळ्या पॉडकास्ट थ्रू आणि ह्या पुस्तकांमधनं किंवा त्यांच्या साहित्यातनं, किंवा तुम्हाला आणखीन काही अच्युत पालवांबद्दल माहिती असेल ॲडिशनल, तर तीही तुम्ही कॉमेंट्समध्ये आमच्या लिहू शकता. आम्ही ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. धन्यवाद.